नमस्कार, मी श्वेता. SNBT हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. SNBT हॉस्पिटल अत्याधुनिक उपचार पद्धतींसाठी आणि विशेषतः हृदयविकाराच्या विविध शस्त्रक्रियांसाठी म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे. उत्तर महाराष्ट्रातलं हे सर्वोत्तम हॉस्पिटल म्हणून सर्वत्रच परिचित आहे आणि म्हणूनच आपण या हॉस्पिटलमधल्या विशेष तज्ञ डॉक्टरांना घेऊन चर्चासत्र सुरू केलेलं आहे. या चर्चासत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज सुद्धा आपण हृदयरोगाविषयीच पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत, कारण 29 सप्टेंबरला जागतिक हृदयरोग दिन आहे आणि या दिनानिमित्तानं जनजागृतीसाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत SNBT हॉस्पिटलचे हृदयविकार शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉक्टर विद्युत कुमार सिन्हा. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे. डॉक्टर, तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की SNBT मध्ये कोणकोणत्या हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया केल्या जातात? अनेक पेशंट तर इथे येतात, पण मग सक्सेस रेट बद्दल बोलायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? SNBT ला हृदय शस्त्रक्रिया सर्व प्रकारचे आम्ही करतो. जसं की हृदय शस्त्रक्रिया आम्ही 3 भागांना डिवाइड करतो. एक असतं की बायपास सर्जरी, आणि दुसरं असतं वाल्वचं ऑपरेशन, वाल्वचं सर्जरी, आणि तिसरी असतं लहान मुलाच्या कॉन्जेनायटल हार्ट सर्जरी. तर हे तिघी प्रकारच्या शस्त्रक्रिया नेहमी आम्ही करतो. बायपास सर्जरीमध्ये असं आहे की फार वेगळं प्रकारचं बायपास सर्जरी असतं, त्याच्यामध्ये टेक्निक असतं. तर बायपास सर्जरी जे आहे त्याच्यामध्ये आजची नस जे आहे शुद्ध रक्तवाहिनी टाकून बायपास केलं जातं. त्याच्यानंतर दुसरी असतं की पायाची नस काढता, जे सगळे लोक बघितलं असणार, आणि तिसरी असते हाताचे नस पण काढला जातं बायपास करण्यासाठी. ह्याच्यामध्ये सर्वांना चांगलं टेक्निक जे असतं, जे शुद्ध रक्तवाहिनी आम्ही वापरतो, इंटरनल मेमरी आर्टरी जे की हृदयाच्या बाजूला असतं, तर चेस्ट ओपन करतो त्याच्या बाजूला असतं, तेच आर्टरी यूज करून 5-6 ठिकाणी आम्ही बायपास करू शकतो. ह्याची जी आहे लॉंगिव्हिटी फार जास्त असतं. 20 वर्षापर्यंत त्याची जी लॉंगिव्हिटी 90% पेक्षा जास्त असतं. पायाच्या रक्तवाहिनी वापरला किंवा एंजिओप्लास्टी केला, त्याचे ड्युरेबिलिटी इतकी चांगलं नसतं. तर हे टेक्निक आम्ही नेहमी वापरतो, आणि ह्याच्यामध्ये पेशंटचं लाईफ जे असतं फार चांगलं असतं. ते नॉर्मल सगळे प्रकारचे गोष्टी करू शकतो, आणि हे नवीन टेक्निकनी आम्ही बायपास नेहमी करतो. ह्याच्यानंतर असतं वाल्वची शस्त्रक्रिया. वाल्वमध्ये जे असतं, जे लोकांना आजार असतं, त्याच्यामध्ये वाल्व रिप्लेसमेंट म्हणजे वाल्व बदली करणे, आणि दुसरी असतं वाल्व रिपेअर म्हणजे स्वतःचे वाल्वला दुरुस्त करतो. स्वतःचे जे देवाचं दिलेलं वाल्व असतं ते बेस्ट असतं. ते रिपेअर झालं, त्यांची शक्यता असलं तर त्याची जे पुढचं लाईफ असतं ते एकदम नॉर्मल सारखं असतं. तर आम्ही दोघी प्रकारच्या, ज्यांना गरज असलं वाल्व बदली करण्याची, वाल्व रिप्लेसमेंट करतो. ह्याच्यामध्ये पण 2 प्रकारची वाल्व असतं, मेकॅनिकल वाल्व म्हणजे मेटलची वाल्व, किंवा दुसरं असतं टिश्यू वाल्व. तर हे दोघी प्रकारच्या वाल्व आम्ही वापरतो, आणि वाल्व रिपेअरची जी टेक्निक आहे हे पण करतो. आणि हा ऑपरेशन नॉर्मली जे असतं मध्ये चिरा काढून करतं. दुसरं टेक्निक असतं की लहान टाकेनी ऑपरेशन असतं, मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी सांगतं. ते मिनिमली इन्व्हेसिव्ह वाल्व रिप्लेसमेंट सर्जरी पण आम्ही नेहमी करतो. तर हे टेक्निक पण SNBT हॉस्पिटल चॅरिटेबल इन्स्टिट्यूट असताना आम्ही जे उत्तम दर्जाच्या फॅसिलिटी आहे ते उपलब्ध आहे, आणि आम्ही सगळे पेशंटला अशा प्रकारचे देतो. आणि तिसरी असतं कॉन्जेनायटल हार्ट डिजीज, जे की लहान मुलामध्ये असतं, जन्मजात आजार असतं. त्याच्यासाठी पण वेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया, जसं ASD, VSD, PDA, TAPVC, AV कॅनल फार प्रकारचे असतात. हे सगळे शस्त्रक्रिया आम्ही SNBTला चांगल्या प्रमाणे करतो. ह्याच्या अतिरिक्त जे असतं, हृदयाचं ट्यूमर असतं, समजलं गाठ असलं हृदयाच्या आत, तर ते काढण्याची LA मिक्झोमा असतं किंवा RA मिक्झोमा असतं, अजून कुठल्याही प्रकारची गाठ असलं, हे शस्त्रक्रिया पण आमच्याकडे केलं जातं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून जसं रक्तवाहिनीची शस्त्रक्रिया असतं, इमर्जन्सीमध्ये रक्ताची गुठली बनली, कुठे काय असं झालं तर इमर्जन्सी शस्त्रक्रिया असतं, ते पण केलं जातं. आणि जेव्हा तुम्ही सक्सेस रेटचे विचार केलं, सक्सेस रेट जे आहे, आमच्या जे फॅसिलिटी आहे इंटरनॅशनल दर्जेप्रमाणे आहे, आणि आमच्याकडे जे टीम आहे ते पण फार एक्सपिरियन्स्ड आहे. तर आमचा सक्सेस रेट पण इंटरनॅशनल स्टँडर्डप्रमाणे आहे. 97 to 98% सक्सेस रेट सगळे शस्त्रक्रियाचे आहे. ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय 97 to 98% सक्सेस रेट आहे ऑपरेशन नंतर. आता या तीनही खरं तर ट्रीटमेंट विषयी बोलायचं, पण सुरुवात बायपासने मला करायची आहे. तुम्ही 10,000हून अधिक शस्त्रक्रिया केलेली आणि महाराष्ट्रातले तुम्ही ज्येष्ठ हृदयविकार तज्ञ आहात, पण मग बायपास केल्यानंतर कुठल्याही पेशंटला एक नॉर्मल आयुष्य खरंच जगता येतं का? म्हणजे काही रिस्ट्रिक्शन्स असतात का? कसं असतं म्हणजे पुढे? असं आहे की बायपास केल्यानंतर पेशंटचं लाईफ नॉर्मलपेक्षा अजून चांगलं होऊ शकतो.
कसं की बायपासच्या आधी पेशंटला आजार होतं, त्यांचं लाईफस्टाईल नॉर्मल नसतं, त्याच्यामध्ये त्यांना हे हृदयविकाराचे आजार झालेली आहे. तर बायपास केल्यानंतर फक्त बायपास करणे हे आमचा एम नाही, पेशंटचं लाईफ क्वालिटी इम्प्रूव्ह करणं ते आमचा एम असतं. तर बायपास जे आम्ही करतो त्याच्यानंतर नॉर्मल माणसं सगळे प्रकारची गोष्टी करू शकतो आणि जे आधीच्या रिस्ट्रिक्शन असतं त्याच्याप्रमाणे आम्ही सल्ला देतो की ते नॉर्मल लाईफ करू शकतो. जसं की बायपास केल्यानंतर दुसरा तिसरा दिवस पेशंट स्वतःवर चालू शकतो, सगळे नॉर्मल ॲक्टिव्हिटी जे आहे ते करू शकतो. 5-6 दिवस नंतर पेशंट 5वे दिवस पेशंट घरी जातं, अंघोळ करणं, बाकी सगळे वॉकिंग सगळे ॲक्टिव्हिटी असतं आणि 1 ते 1.5 महिन्यांनी बायपासच्या नंतर त्याची नॉर्मल रेग्युलर जॉब करू शकतो. ह्याच्यानंतर असतं की डाईट. आधी पेशंटच्या डाईटच्याबद्दल काही ज्ञान नसतं किंवा त्यांच्या डाईट चांगली नसते, तर आम्ही हे पण सजेशन सल्ला देतो की नॉर्मल डाईट कसं ठेवायची, चांगलं प्रोटीन इंटेक, कार्बोहायड्रेट इंटेक, लिपिड इंटेक असतं, तेल किंवा तेलकट तळलेली पदार्थ जास्त घेतं, तर ह्याच्यासाठी पण सल्ला देतो की हे कसं कंट्रोल करायचं, लिपिड कंट्रोल करण्याची गोष्टी. तर डाईट कंट्रोल झाला. दुसरी असतं वेट कंट्रोल. फार माणसं ओव्हरवेट असतं, त्यासाठी त्यांच्या लाईफमध्ये फार रिस्ट्रिक्शन असतं, वेट कंट्रोलची सल्ला देतो. वेट कंट्रोल झाल्यानंतर त्यांचं लाईफ अजून चांगलं असतं. डायबिटीज असलं, कोणाला किडनीचे आजार असतं, हे सगळे गोष्टी पूर्ण ओव्हरऑल जे त्यांची ट्रीटमेंट आहे ते केलं जातं. ह्याच्यानंतर पेशंटला अजून चांगलं वाटतं आणि त्यांचे जे लाईफ आधी होतं त्याच्यापेक्षा फार बेटर असतं आणि बायपासचा रिझल्ट लाँग टर्मसाठी आम्ही सांगणार की फक्त 6 महिने 1 वर्ष नाही, पुढच्या 20 वर्षाची आम्ही विचार करतो. तर बायपासच्या नंतर माणसाची लाईफ फार चांगलं असतं. त्याची स्विमिंग, वॉकिंग, रनिंग, जॉगिंग सगळे करू शकतो आणि ते नॉर्मलप्रमाणे करता येईल, जे की नॉर्मल माणसं पण काही रिस्ट्रिक्शन असतं, त्यांना कुठल्या प्रकारचं असं रिस्ट्रिक्शन नसतं. फक्त डॉक्टरांनी सांगितलेले मात्र जे काही रुटीन आहे ते फॉलो करणं मला वाटतं फॉलो आवश्यक करणं. आहे. लाईफस्टाईल चेंजेस पण महत्त्वाची आहे. फक्त बायपास करून परत समजलं ॲडिक्शन असलं आणि तंबाखू गुटखे हे चालू ठेवलं तर त्याच्यामध्ये डॉक्टर काही नाही करू शकणार. मग त्यांनी सगळे नियम पाळलं बरोबर आणि ॲडवाईस लाईफस्टाईल चेंजेसची त्यांची इच्छा असली केलं, त्यांचं लाईफ नॉर्मलपेक्षा पण चांगलं असू शकतं. हेल्दी लाईफ असेल तर बायपास नंतरही नॉर्मल आयुष्य नॉर्मल ॲब्सोल्युटली. बायपासच्या नंतर आम्ही बघितलेलं पेशंट मॅरेथॉन रन करतं, फुल मॅरेथॉन रन करतं आणि सगळ्या गोष्टी नॉर्मल करतं. असं काय स्विमिंग करतं, 2-2, 3-3 किलोमीटर स्विमिंग करतं. हे झालं बायपास झाल्यानंतरच्या पेशंटचं आयुष्य. आता वॉल्व संदर्भामध्ये मला विचारायचं आहे की वॉल्व रिपेअर करणारं म्हणून आपलं हॉस्पिटल हे सर्वदूर प्रसिद्ध आहे आणि आपल्याकडे अनेक दूरवरून पेशंट खरं तर येत असतात. तर साधारण वॉल्वचा आजार असेल तर मात्र उपचारासाठी काय काय ऑप्शन्स असतात? समजलं पेशंटला वालचा आजार असतं, त्याच्यामध्ये उपचारची ऑप्शन वाल रिप्लेसमेंट म्हणजे बदली करणे आणि दुसरं असतं वाल रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे. तर वाल रिप्लेसमेंट जे असतं त्याच्यामध्ये पण 2 प्रकारची वाल उपलब्ध असतं. त्याच्यामध्ये एक मेकॅनिकल वाल सांगतात, ते मेटलची वाल असतं आणि हे वालसाठी जे आहे कायम रक्त पातळ करण्याची गोळी घेणं गरजेची असतं. रक्त पातळ ठेवायला लागतं, मग हे वाल कसं की हे कृत्रिम आहे. रक्ताच्या आत, हृदयाच्या आत कुठलाही फॉरेन वस्तू गेलं त्याच्यामध्ये रक्ताची गुठली बनण्याची शक्यता असतं. त्यासाठी रक्त पातळ करणं गरजेची आहे. रक्त पातळ ठेवलं तर हे वाल चालत असणार किती वर्ष पण, 50-100 वर्ष पण चालणार, त्यांच्या आयुमध्ये काही प्रॉब्लेम नसणार. फक्त हे गोळी घेणं आणि नियमप्रमाणे रक्त तपासणी करणं फार गरजेची आहे. दर 2-3 महिन्याने रक्त तपासणी करायला लागतं आणि रक्त किती प्रमाणामध्ये पातळ आहे तशाप्रमाणे गोळीची डोज ॲडजस्ट करायला लागतं. असं ॲडजस्ट केलं तर हे वाल किती वर्ष पण चालतं. मग कधी कधी पेशंट गावाचे असलं, कधी चूक केलं, कोणाची थोडं शिक्षणाची प्रॉब्लेम असलं, आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी सांगतो. मग तेव्हा पण कधी कधी चूक होतं, चूक झालं की प्रॉब्लेम व्हायची शक्यता असतं. मग अदरवाईज मेकॅनिकल वाल जे आहे ते लाईफ लॉंग चालतं. दुसरी वाल्व असतं टिश्यूची वाल्व असतं. टिश्यू म्हणजे नॉर्मल म्हणजे पोर्साईन किंवा बोवाईन टिश्यू असतं, त्याचे वाल बनवलं जातं. त्याच्यासाठी असं रक्त पातळ करण्याची गोळीची गरज नाही. एक वेळी वाल टाकलं की वाल चालू असणार. मग हा वालचा एकच लिमिटेशन आहे की हे वाल 10 ते 15 वर्षापर्यंत चालणार. 10-15 वर्षानंतर हे वाल खराब होऊन जातं आणि परत हे वाल बदली करण्याची गरज असतं. तर युजली असल्या प्रकारची वाल जे आहे, जे माणसं 65-70 वर्षाच्या पुढे आयु आहे त्यांच्या 10-15 वर्ष चाललं, हे सगळे गोष्टी गोळी घेणं किंवा परत हॉस्पिटलला व्हिजिट करणं त्याची गरज नसतं, त्यांचे लाईफ फार चांगलं असतं. तर एल्डरली एजमध्ये असल्या प्रकारची प्रेफरन्स दिलं जातं की टिश्यू वाल. आणि तिसरं असतं की वाल रिपेअर, वाल दुरुस्त करणं. ते फार महत्त्वाची गोष्टी आहे. टेक्निकली फार चॅलेंजिंग असतं
त्याच्यामध्ये स्पेशल म्हणजे एक्सपिरियन्स किंवा टेक्निक असतं. तर असल्या प्रकारचे आम्ही नेहमी जे पेशंटला वाल रिपेअरसाठी सुटेबल आहे जे वाल, त्यासाठी वाल रिपेअर आम्ही नेहमी करतो. आणि वाल रिपेअरचा रिझल्ट असं आहे की त्याच्यामध्ये कुठलाही गोळी घेण्याची गरज नाही. स्वतःचे वाल जसं माणसाला नॉर्मल माणसाला असतं तशा प्रकारची आहे. आणि हे वाल चालू असणार किती वर्ष, पण त्याची डिजीज ॲक्टिव्हिटीवर आहे. त्याचे लाँग टर्म इफेक्ट पण चांगला आहे आणि पेशंटचं लाईफ वाल रिपेअरच्या नंतर नॉर्मल असतं. तर वाल रिपेअरची टेक्निक आम्ही नेहमी करतो आणि जे पेशंटचे वाल सुटेबल असतं ते आम्ही रिपेअर करतो. आणि अगदी SMBT हॉस्पिटलमध्ये खूप लांबून अनेक पेशंट खरं तर वॉलच्या आजारासाठी येतात. वॉल बदलीची शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते, पण मग त्यानंतर कुठल्याही पेशंटनी काय काळजी घ्यायची? हे फार महत्त्वाची क्वेश्चन आहे. कसं की जे पेशंटला वालचं ऑपरेशन झालेली आहे त्यांना काय काय काळजी घेणं महत्त्वाची आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. काळजी घेतल्यानंतरच वाल लॉंग टर्म चालणार. तर जसं मेकॅनिकल वाल जास्तीत जास्त कसं की यंग पेशंट असतं वालचं असतं, तर त्यांचं रिप्लेसमेंट केलेली आहे. तर त्यांच्या PT INR म्हणून एक रक्त तपासणी असतं. त्याच्यामध्ये कळतं की रक्त किती पातळ आहे आणि रक्त पातळ होण्याची प्रमाण जे INR असतं 2 ते 3च्या मध्ये ठेवायला लागतं. आणि तशाप्रमाणे रक्त पातळ होण्याची गोळी असतं. 2 प्रकारची गोळी असतं, वार्फ किंवा एसिट्रॉम. हे गोळी सगळे पेशंटला चालू असतं. तर हे गोळीचं रक्ताच्या रिपोर्टप्रमाणे त्याची डोज ॲडजस्ट करून दिलं जातं आणि ते तशाप्रमाणे नेहमी चालू ठेवायची. आणि जेव्हा सांगितलं पुढच्या विजिट जसं असतं कोणाला 2 महिने 3 महिन्यांनी असतं तशाप्रमाणे हॉस्पिटलला येऊन रक्त तपासणी करायचं आणि पुढच्या गोळीचा डोज ॲडजस्ट करायचं. जेवणमध्ये पण थोडं काळजी घ्यायला लागतं. कसं की जे ग्रीन लिफी व्हेजिटेबल असतं, पालक, मेथी, शेपू असल्या प्रकारचे थोडं अवॉइड करायचं. जसं की ह्या व्हेजिटेबलमध्ये विटॅमिन K असतं आणि विटॅमिन K असलं म्हणजे थोडं रक्त गठ्ठ होण्याची शक्यता असतं. तशा प्रमाणची जेवणमध्ये थोडं चेंजेस करायला लागतं. बाकी ॲक्टिव्हिटी जसं आहे त्यांच्या लाईफमध्ये कुठलाही रिस्की ॲक्टिव्हिटी नाही करायला पाहिजे. कसं की रक्त पातळ असतं, कुठे डोक्याला मार लागला, कुठे काही ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स असला, त्याच्यामध्ये कुठे चोट लागला तर आत रक्तस्राव होऊ शकतो. तर असल्या प्रकारची काळजी घ्यायचं की कुठे ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी नाही करायला पाहिजे. अदरवाईज त्याची नॉर्मल सगळे प्रमाणची जे ॲक्टिव्हिटी आहे ते करता येईल आणि गोळीच्या काळजी घेणं महत्त्वाची आहे. अगदी आता लहान मुलांसाठी म्हणून वेगळा विभाग आहे हृदय विकाराच्या क्षेत्रामध्येच. आता या लहान मुलांची शस्त्रक्रिया सुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये केली जाते, पण प्रत्येक पालकाला एक प्रश्न असतो की चला आम्ही शस्त्रक्रिया केली, पण त्यानंतर आमच्या मुलाचं भविष्य काय, म्हणजे पुढे जाऊन त्याचं लग्न किंवा त्याला संतती वगैरे होऊ शकते का, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मग अशा पालकांना तुम्ही काय सांगा? नॉर्मली जे जन्मजात आजार असतं ह्याच्यामध्ये फार वेगळं वेगळं प्रकार असतं. जसं हृदयाचे होल असतं जे कॉमनली लोक म्हणतात ते ASD, VSD, PDA असतं. असल्या प्रकारचे हृदयाचे आजार असलं आणि त्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांचं लाईफ ॲब्सोल्युटली नॉर्मल असतं. हा मुलं जे असतं ते दुसरं नॉर्मल मुलासारखं ऑपरेशनच्या नंतर होतं. 2-3 महिन्यासाठी जास्तीत जास्त गोळी असतं, त्याच्यानंतर कुठलाही गोळीची गरज नाही, कुठलाही फॉलोअपची गरज नाही आणि ते नॉर्मलसारखा सगळे ॲक्टिव्हिटी, शाळेला जाणं, खेळणार, ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स सगळे करू शकतो आणि त्यांचं लाईफ, मॅरेज किंवा संतती हे सगळे गोष्टी नॉर्मल करू शकतो. कुठलं थोडं आजार आहे ज्याच्यामध्ये हृदयाचे पूर्ण डेव्हलपमेंट नाही झालेली आहे, जसं की ट्रायकस्पिड ॲट्रेसिया असतं, युनिव्हेंट्रिक्युलर हार्ट असतं, त्याच्यामध्ये हृदयाची एक चंबर नाही बनलेली आहे. त्याच्यामध्ये ऑपरेशन करून त्यांच्या लाईफची क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो, मग हृदयाला नॉर्मल नाही करू शकणार. तसलं फार कमी असल्या प्रकारची आजार आहे, त्याच्यामध्ये थोडं रिस्ट्रिक्शन असतं ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा फ्युचर हे मॅरेज आणि हार्डवर्कसाठी. मग अदरवाईज 90% जे पेशंट असतं त्यांचं हृदय नॉर्मल होऊन जातं आणि सगळे प्रकारची नॉर्मल ॲक्टिव्हिटी त्यांना करता येईल. आणि कुठलाही दुसऱ्या प्रकारची आजार असतं त्याच्यामध्ये फार लोक घाबरतं की कुठलाही आता हृदयाचे ऑपरेशन झालेली आहे तर दुसरे डॉक्टर ट्रीटमेंट देत नाही. असल्या प्रकारची पण घाबरायची काही गरज नाही आहे. ते कुठलाही डॉक्टर त्यांना नॉर्मल माणसासारखं सगळे ट्रीटमेंट देता येईल. अगदी मला तेच पुढचा प्रश्न विचारायचा होता की असंही खरंच अनेकांचा अनुभव पण आहे की आता हार्टचं आमचं ऑपरेशन झालेलं आहे, मग दुसरे डॉक्टर ट्रीटमेंट नाही करत, तर मग आमचं कसं व्हायचं, मग यांची भीती तुम्ही कशी घालवणार? कसं की प्रत्येक माणसाचं असं असतं की हृदयाचं ऑपरेशन झालं तर दुसरा आजार होऊ शकतो, शक्यता आहे. तर अशा प्रकारची झालं तर जे डॉक्टर आहे, लोकल डॉक्टर असतं जे की तसल्या प्रकारची आजारचं ट्रीटमेंट करतं. सर्दी, खोकला, ताप, डायबिटीज, टायफॉईड काय पण झालं तर तसल्या प्रकारची ट्रीटमेंट घेता येईल. फक्त असं आहे की ते डॉक्टरला हे सांगायला पाहिजे की आमच्या हृदयाचे ऑपरेशन झालेली आहे आणि आमच्या हा सगळे मेडिसिन चालू आहे.
तशाप्रमाणे ते डॉक्टर डिसिजन घेतील की ह्याच्यामध्ये कुठलाही इंटरॅक्शन ड्रग इंटरॅक्शन आहे की नाही, तशाप्रमाणे सेफली ते मेडिसिन देऊ शकतो आणि सगळे प्रकारचं ट्रीटमेंट करता येईल. समजलं ह्याच्यामध्ये त्यांना काही डाऊट आला की हो हे मेडिसिन द्यायचं की नाही द्यायचं, तर आमचा नंबर सगळे पेशंटला असतं, ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो, आमच्याकडं संवाद साधू शकतो आणि डिस्कशन करून आम्ही त्यांना सजेस्ट करू शकतो की तुम्ही ट्रीटमेंट करू शकतो, कुठे काय काळजी घ्यायचं हे पण सांगता येईल. मग नॉर्मली ट्रीटमेंट आरामात कुठलाही ठिकाणी करता येईल, त्याच्यामध्ये काय घाबरायसारखा नाही आहे. लोकल डॉक्टरला पण काय घाबरायसारखा नाही, या पेशंटला पण घाबरायसारखं काहीच नाही, त्यांची ट्रीटमेंट आरामात करतो. म्हणजे SMBT हॉस्पिटलमध्ये आल्यावर कुठल्याही पेशंटला लाईफ टाईम सपोर्ट इकडे दिला जातो असंच मला वाटतं म्हणायला हवं. आता वॉल रिप्लेसमेंटबद्दल आपण बोललो की त्यानंतर काळजी घेणं आवश्यक असतं, पण समजा एखादी महिला आहे जिची वॉल रिप्लेसमेंट झाली आहे आणि आता तिला गर्भधारणा झाली, पण मग अशा महिलेनी काय करायचं, कशी काळजी घ्यायची? फार महत्त्वाची गोष्ट आहे. कसं की वॉल रिप्लेसमेंट नॉर्मली यंग पेशंटमध्ये असतं, फिमेल पेशंट पण फार जास्त असतं. त्यांचे प्रश्न असतात की आम्ही प्रेग्नन्सी ठेवू शकतो की नाही ठेवू शकतो. ह्याच्यामध्ये दोन प्रकारची गोष्टी, एक असतं की आधी फार लोक टिश्यू वॉल टाकायचे की टिश्यू वॉलची ऑपरेशन केलं तर त्याच्यानंतर त्यांना रक्तपातळण्याची गोळीची गरज नाही, प्रेग्नन्सी आरामात ठरू शकतो, नॉर्मलप्रमाणे प्रेग्नन्सी आणि सगळ्या गोष्टी करू शकतो. तर हे पण एक ऑप्शन आहे. मग त्याचे प्रॉब्लेम असा आहे की 10 वर्षानंतर परत ते वाल बदली करायला लागतं, सेकंड ऑपरेशन असतं, त्याचं रिस्क असतं. तर फार पेशंटला जसं मेटलची वाल पण टाकलेली आहे, ज्यांना रक्तपातळण्याची गोळी चालू आहे, ते पेशंट पण नॉर्मल डिलिव्हरी करू शकतो आणि फार पेशंटला डिलिव्हरी केलेली आहे आणि कोणाला प्रॉब्लेम नाही झालेली आहे. ह्याच्यामध्ये काळजी घेणं हा महत्त्वाची आहे की ह्याच्यामध्ये टीम एफर्ट आहे, जे ऑब्स्टेट्रिशियन लेडीज डॉक्टर आहे आणि हृदयाचा सर्जन आहे, दोघीचं कोऑर्डिनेशन असायला पाहिजे. त्यांच्या जे रेग्युलर विजिट असणार, हार्टच्या डॉक्टरचं पण असणार आणि लेडीज डॉक्टरची पण असणार. त्याच्यामध्ये आम्हाला थोडा फ्रिक्वेंट विजिट ठेवायला लागतं. INRची मेंटेनन्स फार गरजेची आहे, ते करायचं आहे आणि फुल टर्मपर्यंत ते आरामात सगळे मेडिसिन पण घेऊ शकतो आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकतो. एक वेळी फुल टर्म जेव्हा 9 मंथ झालं, म्हणजे डिलेव्हरीची तयारी झाली, तेव्हा प्लान डिलेव्हरी करायला लागणार. कसं की असं नाही सोडू शकतो की घरी तुम्ही बघा जेव्हा लेबर पेन आलं तेव्हा यायचं. ते प्लान तरीकेने डिलेव्हरी सिजेरियन सेक्शन योग्य असतं. कसं की रक्तपातळ करण्याची गोळी 4 दिवसाआधी बंद करायला लागतं आणि तेव्हा इंजेक्शन हेपरिनवर चालू ठेवायला लागतं. इंजेक्शन हेपरिन देऊन 3-4 दिवस जेव्हा गोळीची इफेक्ट कमी झाली, मग सिजेरियन सेक्शन करून नॉर्मलप्रमाणे सिजेरियन सेक्शन डिलिव्हरी करून त्याच्यानंतर रक्तपातळ करण्याची गोळी परत चालू करू शकतो. तर ह्याच्याप्रमाणे त्यांच्या डिलिव्हरीचे काय प्रॉब्लेम नाही होणार आणि यांच्या नॉर्मल म्हणजे वॉल रिप्लेसमेंट झाल्यानंतर डिलिव्हरी झाली तर ती आई आणि ते बाळ दोन्ही हेल्दी राहू शकतात असंच म्हणायला पाहिजे. फक्त 16 to 18 वीक्स जेव्हा प्रेग्नन्सी असतं तेव्हा मालफॉर्मेशन स्कॅन, जे की आजच्या तारखेमध्ये नॉर्मल सगळे माणसं करतात, तर त्यांच्या पण फार गरजेची आहे की काय समजलं बाळावर दुष्परिणाम असलं तर तेव्हा करणार, समजलं की काय मेजर प्रॉब्लेम असलं तर तेव्हा मेडिको लिगल टर्मिनेशन MTP जे म्हणतं ते पण करता येईल. समजलं असं काय प्रकारची दुष्परिणाम झाला तर हेच एक नॉर्मल लेडी जे प्रेग्नंट लेडी आहे आता केलं जातं. असं काय प्रॉब्लेम्स हे नॉर्मल जे फॉलोअप आहे तशाप्रमाणे करून आम्ही काळजी घेऊ शकतो. आणि SMBT हॉस्पिटलमध्ये अशा केसेसना सुद्धा ट्रीट केलं जातं आणि त्याच्यामध्ये सुद्धा सक्सेस रेट मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने एकदम छान आहे आमच्या. आता हे झालं की वॉल रिप्लेसमेंट झाली आणि मग गर्भधारणा आहे. आता मात्र थोडीशी उलटी ही केस पाहायला मिळते की आधी गर्भधारणा झाली आहे आणि मग लक्षात आलं की अरे आपल्याला हा असा काही आजार आहे. मग अशा वेळी म्हणजे ती महिलाही घाबरते, तिची कुटुंबीय घाबरतात, बाळालाही धोका आहे का अशी भीती असते. मग अशा वेळी तुम्ही काय सांगाल, कशी पुढे ट्रीटमेंट? तर असल्या प्रकारची पण पेशंट आलेली आहे की त्यांना आधी माहीत नाही होतं की हृदयाचे आजार आहे, लग्न झालं, प्रेग्नन्सी झालं, त्याच्यानंतर आमच्याकडे येतो. तर आम्ही त्याच्यामध्ये असेस करायच्या आधी की हृदयाचे आजार जे आहे कितकी क्रिटिकल आहे की सिव्हिअर आहे, तर तशाप्रमाणे डिसिजन केलं तर प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकतो की नाही. समजलं हे एकदम क्रिटिकल असलं, पेशंट आहे म्हणजे आईला धोका असतं लाईफची, तर तेव्हा आम्ही सांगणार की टर्मिनेशन करू शकतो. मग जेव्हा शक्यता असलं की प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकतो काळजी घेऊन, तशाप्रमाणे आम्ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करतो आणि फुल टर्मपर्यंत प्रेग्नन्सी कंटिन्यू करतो. जेव्हा की त्यांचं सिम्पटम जास्त नसलं, मेडिकेशन ॲडजस्ट केलं जातं आणि फुल टर्म प्रेग्नन्सी कंटिन्यू केल्यानंतर जेव्हा डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा हृदयाचा शस्त्रक्रिया सर्जन आणि गायनेकोलॉजिस्ट ऑब्स्टेट्रिशियन दोघी आणि पिडियाट्रिशियन एनेस्थेसिस हे सगळ्यांचं टीम एफर्ट असतं. कंबाईंड कोऑर्डिनेशननी असल्या प्रकारची डिलिव्हरी आम्ही केलेली आहे इकडे. आणि त्याच्यामध्ये असतं की हृदयाच्या शस्त्रक्रिया थिएटरमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये
ते पेशंटला घेतलं जातं. आधी त्यांची डिलिव्हरी केली जाते कार्डियक ऑपरेशन थिएटरमध्ये. डिलिव्हरी केल्यानंतर मुलाचं जे काळजी आहे पिडियाट्रिशियन घेणार आणि त्याच्यानंतर पूर्ण सिजेरियन सेक्शनची प्रक्रिया कंप्लीट होतं. सिजेरियन सेक्शनच्या नंतर त्यांच्या ब्लिडिंगवर कंट्रोल बघून त्याच्यानंतर हृदयाचं शस्त्रक्रिया सेम सिटिंगमध्ये तेच ऑपरेशन थिएटरमध्ये केलं जातं. तसल्या प्रकारची शस्त्रक्रिया आम्ही 2 वालचा 1 वालची केलेली आहे इकडे. आणि हे शस्त्रक्रिया केल्यानंतर ICUमध्ये कार्डियक ICUमध्ये पेशंट शिफ्ट होतं आणि नेक्स्ट डे दुसरे दिवस जे मुलाला आहे त्यांना पण ब्रेस्ट फीडिंग पण पाजलं जातं. 5-6 दिवसांमध्ये सगळे नॉर्मल होऊन डिस्चार्ज पण केलं जातं. तर हे थोडं कंबाईंड एफर्ट आहे, टीम एफर्ट आहे. सगळे कोऑर्डिनेशन करून असल्या प्रकारची शस्त्रक्रिया आमच्याकडे केलं गेलेली आहे आणि नेहमी असल्या प्रकारच्या पेशंटला फायदे होतो. म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड केस जरी असली तरी उत्तम डॉक्टरांची टीम हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे अशा सगळ्या चॅलेंजेसवर मला वाटतं सहज मात करता येते. आणि गेल्या 8 ते 9 वर्षांपासून तुम्ही खरं तर हॉस्पिटलसोबत आहात, SMDP हॉस्पिटलसोबत आहात. आणि साधारण हृदय विकाराच्या शस्त्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर गुणवत्तापूर्ण आणि मोफत कशा पद्धतीने उपचार इथे केले जातात? आमच्या हॉस्पिटलचा जे मेन एम आहे, ध्येय आहे, तेच आहे की जे गरीबचे गरीब पेशंट पण असलं तर त्यांना गुणवत्तापूर्वक बेस्ट क्वालिटीचं सर्जिकल हृदय शस्त्रक्रियाचे ट्रीटमेंट दिलं जातं. आणि हे आमच्याकडे शक्यता अशामुळे आहे की आमची जी हॉस्पिटलची फॅसिलिटीज आहे ऑपरेशन थिएटरच्या ICUच्या हे सगळे द इंटरनॅशनल स्टँडर्ड बेस्ट क्वालिटीची आहे. आणि इक्विपमेंट तरी आहे, त्याच्यानंतर जे डॉक्टरची क्वालिटी आहे ते पण फार एक्सपिरियन्स डॉक्टर आहे, पूर्ण टीम एक्सपिरियन्स्ड आहे. आमच्याकडे ॲनेस्थेसियामध्ये कार्डियक ॲनेस्थेसियाचं सेपरेट डॉक्टर आहे. ICUमध्ये जे इंटेन्सिव्ह केअरची टीम आहे ते फुल टाईम राऊंड द क्लॉक एक्सपिरियन्स्ड डॉक्टर ICUमध्ये आहे. कार्डिओलॉजिस्ट आहे, त्यांचे पण सपोर्ट असतं, इको मशीन असतं. नर्सिंग स्टाफ पण सगळे कार्डियकमध्ये एक्सपिरियन्स्ड आहे. असल्या प्रकारची टीम असल्यामुळे आम्हाला काय जे ट्रीटमेंटची क्वालिटी आहे ते मेंटेन करता येईल. आणि जे क्वालिटी ऑफ थिंग्स जसं की वाल्व वगैरे आम्ही वापरतो तर ते पण जे इम्पोर्टेड वाल्व असलं हे सगळे अवेलेबल असतं किंवा टिश्यू वाल्व असलं, अजून कुठल्याही प्रकारचे कॉम्प्लेक्स सर्जरी करण्याची आहे त्याच्यासाठी जे सामानची गरज आहे हे सगळ्या गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहे. जे वाल रिपेअरची टेक्निक आहे ते पण आमच्याकडे आहे. वाल रिपेअरमध्ये फार लोकांना फायदे असतं. मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियक सर्जरी असतं, लहान टाक्याने पूर्ण ऑपरेशन केलं जातं. त्याच्यामध्ये पेन पण कमी होतं पेशंटला, लवकर रिकव्हरी असतं, ब्लड लॉस कमी असतं आणि त्यांचं जे स्कार असतं ते पण दिसत नाही नंतर. एकदम बारीक 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटरचं स्कार असतं. तर हे सगळे गुणवत्तापूर्वक टेक्निक जे आहे ते आम्ही नेहमी करतो आणि अशा प्रकारच्या पेशंटला फार फायदे असतं. जे समजलं की आदिवासी भागाची आहे, गरीब आहे, त्यांच्यासाठी शासनाची योजना आहे. हे योजनेमध्ये सगळे मोफत उपचार सगळ्यांना भेटतं. आणि समजलं जे माणसाला योजना उपलब्ध नाही, त्यांच्याकडे ते डॉक्युमेंट्स नाही, तेव्हा पण आमच्या हॉस्पिटलचा जे रेट आहे, दर आहे, फार कमी आहे बाकीच्या हॉस्पिटलपेक्षा. आणि जे क्वालिटी आहे ते बेस्ट भेटतं सगळे पेशंटला.